तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजपासून राज्यात आपल्याला पावसात खंड पडलेला पाहायला मिळतंय। तर किती दिवसांचा हा खंड असणार आहे, तर आज तसेच कोणकोणत्या भागात पाऊस होणार आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर अंदाज जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करून घ्या। तर आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरारच्या सर्वत्र परिसरामध्ये, त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रातील नाशिकच्या परिसरामध्ये, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूरच्या भागांमध्ये आपल्याला आज दुपारनंतर आपल्याला जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। मात्र मध्य महाराष्ट्रातील इतरही परिसरामध्ये कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर, अहमदनगरच्या परिसरातील काही भागात आपल्याला फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल। हलक्या स्वरूपाच्या सरी काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळतील। मित्रांनो, तुमच्या भागामध्ये वातावरण कसे आहे व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्या भागाचा देखील आढावा घेऊन येत असतो। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तरच तुमची कमेंट आमच्यापर्यंत पोहोचत असते, त्यामुळे चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करून घ्या। त्यासोबतच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये मोठ्या पावसाची शक्यता आज नसणार। मात्र ढगाळ वातावरणासह यातील तुरळक ठिकाणी आपल्याला हलक्या सरी झालेल्या पाहायला मिळतील, ते पण भाग बदलत झालेल्या पाहायला मिळतील। त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रातील मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाडच्या परिसरामध्ये देखील आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल आज दुपारनंतर तसेच रात्रीपर्यंत। तसेच विदर्भात पाहिलं तर विदर्भातील अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा तसेच नागपूरच्या परिसरामध्ये आपल्याला आज रात्री आणि दुपारनंतर आपल्याला ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा भाग बदलत पाऊस झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, राज्यातील पावसाचा जोर आता बऱ्यापैकी कमी झालेला आहे, पण पुन्हा एकदा मोठ्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला 20 ऑगस्ट नंतर सुरू झालेला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।